मम्मी परवा आली की नाही त्यावेळेला लुटून काढली होती. शिवशाला सकाळी सकाळी नाश्ता मिळाला. आणि हिला बघा हा ना खाता 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 खाताच घ्या ते मम्मी परवा आली की नाही त्यावेळेला लुटून काढली होती. खालचं सगळं ते मोत्या आहेत बघा. खरं ते मोत्या सगळं जातील. होय लोटून काढलेली फक्त. शिवशाला सकाळी सकाळी नाश्ता मिळाला म्हणून आमची कामं होत आहेत. हा ना. कसं आहे इडली? कसं आहे? मस्त. कोण दिलं तुला? अच्छा प्राजक्ता मग केलं हे चांगले 2 गिफ्ट दिली पिलू तुला ते. हँग करायचं. हो हँग करायलाच की. म्हणून ते कलर करायला पाहिजे तसं. पहिल्यांदा आता ते बनवून ठेवा नंतर ना कलर करायचं त्याला. आता ते वाळायला लागतंय पिलू. हा बस इथं. आता ते बनवायचं उन्हात ठेवायचं आणि मग नंतर ना त्याला कलर करायचं आणि मग हँग करायचं. हा रात्री बसून कलर करायला आपण. हा आता पटकन बनव बनव. आहो तिला करू द्या. पाणी घाल. बस बस बस. थोडं 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 घालायचं पिलू जास्त घालायचं नसतं. हा आता मिक्स कर पिलू. बाबा सांगतात तसं तू कर म्हणजे ते चुकणार पण नाही तुला. हा क्लिप आणजा की वर लावायला. थांब ना ते पावडर पडेल. कर. अगं मिक्स करायचं आहे की पावडर उडवायचं आहे? हिंग्यात मारती. ते वाळायच्या आधी पिलू मग त्यामध्ये ते पेस्ट घालायला पाहिजे. हा हॅलो नमस्कार. कसे आहेत सगळे? मस्त आहेस ना. चला आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात आणि मजेत जाऊ दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. तर ॲक्च्युली संडे आज त्यामुळे मग म्हटलं की चला आपली थोडीशी क्लिनिंगची प्रोसेस करू म्हटलं. कारण परत नंतर सुट्टी मिळणार नाही आहे. त्यामुळे दिवाळीची सुरुवात तुम्ही लवकरसुद्धा म्हणू शकता. बट एक मी पार्ट म्हणजे एक कोपरा मी स्वच्छ करण्याचा प्रयत्न करते. कारण एकदम लोड होण्यापेक्षा मग असं करायचं म्हटलं की बाबा थोडा पार्ट आपण क्लिनिंग करू म्हणजे जेणेकरून आपल्याला लोड होणार नाही आहे. त्यामुळे आपल्याला थोडं रोज केलं ना की खूप इझी जातं आणि थकवासुद्धा जाणवत नाही आणि कामाचा लोडसुद्धा होत नाही. त्यामुळे किचनमधलं सकाळी उठल्यावरती सगळे डबे काढले आणि सगळं आवरले. व्हिडिओ काही जास्त घेता आलेला नाही आहे. थोडाच घेतला कारण ॲक्च्युली कसं होतं की व्हिडिओ घेत जर काम करायचं म्हटलं की खूप वेळ लागतं. त्यात मावशी येणार होत्या लवकर. त्यामुळे मग म्हटलं की त्या यायच्या आधी सगळं आवरून बसले ना की म्हणजे ॲक्च्युली कसं होतं की बाबा आपल्याला नंतर ना दिवसभर थोडं रिलॅक्स वाटतं. मग नंतर ना त्यांनी येऊन गेल्यावर परत आपण करायचं म्हटलं ना की मग परत सगळ्याच गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. तर त्यामुळे म्हटलं की त्यांनी यायच्या आत सगळ्या गोष्टी आवरू. त्यामुळे किचन पूर्ण मी आवरून घेतलेलं होतं. क्लिनिंग सकाळी किचनचं झालेलं होतं म्हणजे जे काही एक्स्ट्रा असतं ते साहित्य वगैरे मी सगळं काढून ठेवलेलं होतं. आणि ट्रॉल्यांच्या आतमध्ये आता ॲक्च्युली आमची ट्रॉली निघत नाही आहे त्यामुळे मग त्या ट्रॉल्यांच्या आतमध्ये व्हॅक्युमनी सगळ्या गोष्टी मी क्लीन करून घेतल्या. आणि नंतर जेवण वगैरे सगळं खाणं पिणं झालं आणि मग म्हटलं की चला आपण आता मसाले दुधाची तयारी करू. कारण कोजागरी पौर्णिमा आहे उद्या आणि ॲक्च्युली हा व्हिडिओ खूप आधी लवकर बनवायला पाहिजे होता बट खूप लेट झालं कारण आपल्या त्या चॅनेलवरती म्हणजेच सोनाली जैन फूड लाईफ म्हणून आपलं एक चॅनेल आहे
जो फक्त रेसिपी आहे, कुकिंग किंवा आपले कुकिंग टिप्स आणि ट्रिक्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी शेअर करते तिथे. आणि रेसिपी पण परफेक्टच करत असते, त्यामुळे त्या चॅनलला पण छान सपोर्ट आहे. त्यामुळे मग म्हटलं की त्याच्यासाठी कसं असतं की बाबा आधी आपल्याला व्हिडिओ शूट करून मग पोस्ट करावं लागतं. आणि तरी तशी मला खूप लेटच झाली, कारण कोजागरी पौर्णिमा उद्या. ऑलरेडी ॲक्च्युली कसं असतं की 2 दिवस आधी मला व्हिडिओ शूट करून पोस्ट करायला पाहिजे होतं. बट म्हटलं की चला आपल्याला जेवढं वेळ मिळतं तेवढं करू, कारण एक दिवस आपल्याला सुट्टी मिळत नव्हती. त्यातल्या त्यात कसं तरी करून मी कंटिन्यू आपले व्हिडिओ सुरू आहेत, हेच फक्त मी नशीब मानते. सो त्यासाठी मग म्हटलं व्हिडिओ शूट वगैरे सगळं केले. आणि ॲक्च्युली कोजागिरीची जी दूध आपण बनवले ना ते खरंच खूपच छान झालेलं आहे, परफेक्ट मेजरमेंट केलेलं आहे. त्यामुळे खरंच खूपच भारी वाटलं. आणि म्हणून मग म्हटलं की चला पटकन आत्ताच एडिट करून आत्ताच आपल्याला पोस्ट करू त्या चॅनलवरती. कारण कसं होतं की खूप वेळ कमी मिळालेला होता आणि त्या कमी वेळेमध्ये ना की व्हिडिओ एडिट करून पोस्ट करणं खूप गरजेचं होतं. त्यामुळे मी पटकन काय केलं की हे सगळं काम मी सुरुवातीला सकाळीच आवरलेले होते. किचनचं थोडंसं पसारा, आणि मग नंतर ना व्हिडिओ शूट केली, एडिट केली, आणि मग नंतर ना आता पोस्ट करायचं आहे. तर श्रीशाला मसाला दूध तर आवडतंच, त्यामुळे मग म्हटलं की बाई तूच टेस्ट कर म्हटलं, म्हणजे आपल्याला समजेल की बाबा कसं झाले आहे वगैरे. तर म्हणून म्हटलं की परफेक्ट मेजरमेंट दिलेलं आहे. कुणी जर अजून बघितला नसेल व्हिडिओ तर नक्की बघा, आणि आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नक्कीच त्याची लिंकसुद्धा देईन. सो नक्की एकदा चेक करा. सो चला आता, आणि श्रीशाल तर आवडलं मसाले दूध. सो आपण ॲक्च्युली ना की ह्याच ब्लॉगमध्ये किंवा ह्याच व्हिडिओमध्ये मी कोजागिरी, आपली जी सोसायटीची कोजागिरी असते, तर ते सुद्धा मी इथेच कंटिन्यू करण्याचा मी प्रयत्न करेन. Next day, the next day, the next day. डायरेक्ट साडीमध्ये कसे दिसते तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. थोडं माहिती आहे वेट वाढलेलं आहे, बट प्रयत्न चालू आहेत डाएट वगैरे करायचं. बघू आता काय फरक वगैरे पडतो का, कारण आपण पुढे असल्यामुळे जरासा प्रॉब्लेम आहे. आणि ॲक्च्युली अजून एक सांगते, म्हणजे खरंच केस खूप वाढलेत, आणि पहिल्यांदा एवढे वाढले असतील केस. बट खरं सांगू का तुम्हाला, मला खरंच हँडल होत नाही आहेत केस. त्यामुळे माझा विचार आहे की दिवाळीच्या आधी केस कापायचं वगैरे, कारण एवढं हँडल खरंच होत नाहीत. कारण कसं असतं माहिती काय, मी आधी पहिल्यापासून केस अशी मोकळी सोडलेली, आणि ॲक्च्युली आता बांधते ना की कसं बांधायचं, काय बांधायचं, कसं हँडल करायचं खरंच काही कळत नाही आहे. म्हणून माझं विचार आहे की केस कट करणं. तर सगळं आवरलं, पण नेलपेंट लावली नव्हती. नेलपेंट आजकाल लक्षात येत नाही आहे, जेव्हा जर समोर दिसली तर मी लावते. तर फेसेस कॅनडाची होती, मस्त होता, कलर वगैरे पण छान आहे. सो म्हटलं की चला पटकन आपण लावून घेऊ. आणि सगळी माझी तयारी झालेली होती, आवरलेले होते. खाली आपल्या सोसायटीमध्येच जेवण, कोजागिरी पौर्णिमा, परत दूध वगैरे सगळंच असतं. आजचा दिवस कसा गेला खरंच कळालं नाही, त्यामुळे दिवसभराचं काहीच क्लिप्स वगैरे मला घेता आलेलं नाही आहे. सो म्हटलं की चला आता खाली. मी ॲक्च्युली सांगतो तुम्हाला, मेकअप करताना की 5 मिनटाचं मेकअपमध्ये, म्हणजे मेकअप 5 मिनटामध्ये कसं करता येईल वगैरे, तर मी ते सुद्धा व्हिडिओ शूट करणार होते. बट त्यामुळे ट्रायपॉड आपल्याकडं सेट करत होते, पण एकदम अचानक ना की लाईट्स एकदमचा आवाज आला. त्यामुळे मग म्हटलं की चला थांबले तिथंच. मग म्हटलं की नको असं काही रिस्क घ्यायला वगैरे, म्हणजे आतला मास्टर बेडरूममधलं. त्यामुळे मास्टर बेडरूममधले मी लाईट सगळे बंदच केले आणि रिकामी झाली, कारण एकदम खूप मोठा आवाज आला. मग साहेब खाली होते जेवणाचं वगैरे, ते सोसायटीच्या जेवणाचं वगैरे बघत होते. म्हटलं की त्यांना बोलवले, आणि बघा म्हटलं हे असं असंच झालं, कारण ॲटोमॅटिकली ते लाईट सगळे बंदच झाले. बट माहीत नाही की दुसरे लाईट्स वगैरे परत प्रॉब्लेम नको किंवा इफेक्ट नको व्हायला, किंवा काही शॉर्ट सर्किट नको व्हायला, म्हणून मग सगळं मी तिथंच थांबवले. नंतर कधी तर मग म्हटलं की चला आपण एकदम शॉर्ट 5 मिनटाचं जे काही मेकअप असेल ना, तर ते नंतरनं वगैरे व्हिडिओज वगैरे देता येईल म्हटलं. त्यामुळे तिथंच थांबले. आणि ॲक्च्युली ना की आता खाली सगळं आहे, बट आपल्या घरी एक थोडासा गोडवा म्हणून मग म्हटलं की चला आज आपण दूध बनवू म्हटलं. त्यामुळे मी 1 वाटीचंच बनवते, जास्त काही नाही आहे, कारण एक नैवेद्य म्हणून दाखवावं लागतं म्हणून थोडंसंच केलं. स्वयंपाकचं वगैरे पण संध्याकाळचं काही टेन्शन नाही, कारण आपल्याकडे खाली आहे म्हणून. मग छोटासाच 1 वाटी मी करून घेतलेला आहे, नैवेद्य दाखवू आणि खाली जाऊ. आता ॲक्च्युली खाली ना की भोंडला खरंच खूप छान आहे. सो नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, तुम्हाला खरंच खूप आवडेल. हौसे आम्ही खेळत असतो, दूध, जेवण, खूप मजा मस्ती येणार आहे. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला हे आवडेलच. आणि तुम्ही कोजागिरी कोणत्या पद्धतीने करताना तर नक्कीच सांगा. चला तर कोजागिरीच्या सगळ्यांना शुभेच्छा.
तर ॲक्च्युली सोसायटीमध्ये खाली कोजागिरी खूप छान पद्धतीने सेलिब्रेट करतात. सो आजची थीम अशी आहे की गुजराती पल्लू आपली. सो त्यामुळे मी ही साडी नेसलेली आहे. सो आता ॲक्च्युली खाली जाऊ आपण. दूध वगैरे पण खाली असतं सगळं, बट ॲक्च्युली थोडंसं नैवेद्य दाखवायचं म्हणून मग मी थोडंच केलं, जास्त केलेलं नाही आहे. काल मसाला बनवून ठेवलेला होता. आता ॲक्च्युली आपल्या कुकिंगच्या चॅनेलवरती तो व्हिडिओ आहे. सो नक्की एकदा बघा. खूप छान मसालाही तयार झालेला होता, घरीच बनवलेला होता. आणि दूधसुद्धा खरंच खूप छान झालेलं होतं. इंस्टाग्रामवरती पण मी टाकलेलं आहे. सो त्याला भरपूर छान सपोर्ट आला, त्यामुळे खरंच खूप छान वाटतं. तर असं विचार केलेला आहे. आता रेसिपीसुद्धा मी वेळेवर टाकत जाईल आणि स्टेप बाय स्टेप सगळ्याच गोष्टी मी सांगत जाईल. सो नैवेद्यासाठी थोडंच दूध केलेलं आहे. खाली जेवण पण असतं, दूध पण असतं. सो मी आता खालची मजा मी सगळंच तुम्हाला दाखवते. सो चला आता जास्त वेळ नको घ्यायला. हे सुद्धा आपलं तयार झालं होतं. भुलोजीच्या राणीचा भुलोजीची राणी, भुलोजीच्या राणीचा भुलोजीची राणी, भुलोजीची राणी भरत होती पाणी, भुलोजीची राणी भरत होती पाणी. धावा धावा कोणी धावतील तिचे दोन्ही, धावा धावा कोणी धावतील तिचे दोन्ही. दोन्ही गेले टाकाला विंचू चावला नाकाला, दोन्ही गेले टाकाला विंचू चावला नाकाला. नंदा भाऊच्या दोघीच जणी ग दोघीच जणी, नंदा भाऊच्या दोघीच जणी ग दोघीच जणी. घरात नाही तिसरं कोणी, तिसरं कोणी, घरात नाही तिसरं कोणी, तिसरं कोणी. शिक्यातलं लोणी खाल्लं कोणी, खाल्लं कोणी, शिक्यातलं लोणी खाल्लं कोणी, खाल्लं कोणी. तेच खाल्लं वहिनीनी, हे म्हणा की श्रीषा, तेच खाल्लं वहिनीनी, वहिनीनी. आता माझे दादा येतील ग, येतील ग, आता माझे दादा येतील ग, येतील ग. दादाच्या मांडीवर बसील ग, बसील ग, दादाच्या मांडीवर बसील ग, बसील ग. दादाची बायको चोरटी, चोरटी, दादाची बायको चोरटी, चोरटी. असू दे माझी चोरटी, चोरटी, असू दे माझी चोरटी, चोरटी. हे काठी लाव काठी घरा घराची लक्ष्मी मोठी, हे काठी लाव काठी घरा घराची लक्ष्मी मोठी. काळा कोळसा झुकझुक पाना पालखीत बसला भुलोजी राणा, काळा कोळसा झुकझुक पाना पालखीत बसला भुलोजी राणा. भुलोजी राण्याची काय काय आणले सारे, पिवळं एक पान, भुलोजी राण्याची काय काय आणले सारे, पिवळं एक पान. एक पान दरबारी दुसरं पान शेजारी, एक पान दरबारी दुसरे पान शेजारी. शेजारचा डामा डुमा वाजतो तसा वाजू द्या, शेजारचा डामा डुमा वाजतो तसा वाजू द्या. आम्हाला खेळ मांडू द्या. आणली बाई घागर आणली, चार पैशाची घागर आणली बाई घागर आणली. घागर घेऊन पाण्याला गेली बाई पाण्याला गेली, घागर घेऊन पाण्याला गेली बाई पाण्याला गेली. मधल्या बोटाला विंचू चावला बाई विंचू चावला, मधल्या बोटाला विंचू चावला बाई विंचू चावला. आला ग सासरचा वैद्य, आला ग सासरचा वैद्य,
घडलेला डोक्यात टोपी फाटकी तुटकी डोक्यात टोपी फाटकी तुटकी तोंडात विडा शेणाचा तोंडात विडा शेणाचा माहेचा वैद्य आला ग माहेचा वैद्य हातात काठी पंचरंगी हातात काठी पंचरंगी पायात जोडा पुण्यशाही पायात जोडा पुण्यशाही नेसायचे धोतर जरी काढी नेसायचे धोतर जरी काढी अंगात माहेरा माहेरा काल्यासाठी पेरलं सासूबाई पेरलं झाडाना झाडाना काल्याचं कोंब पेरलं सासूबाई हा तुम्ही पहिल्यापासून तुम्ही सासू तुम्ही सासू आम्ही सुनाचं म्हणतो सगळ्यांची सासू असू दे म्हणजे आम्ही नको आहे तुम्हाला तसं चालतंय आता तरी जाऊ द्या माहेरा माहेरा कारल्याचं गंज घासलं सासूबाई आता तरी माहेरा माहेरा बरीच दिसते फूस आपल्या सासऱ्याला सासऱ्याला मामांजी मला मुलाला पाठवता का नाही माहेरा माहेरा मला काय दिसते बरीच दिसते फूस आपल्या वासऱ्याला वासऱ्याला दादाजी मला मूड आलाय पाठवता का नाही माहेरा माहेरा मला काय दिसते बरीच दिसते फूस आपल्या जावेला जावेला जाऊ बाई मला मूड आलाय मला तरी पाठवा माहेरा माहेरा मला काय दिसते बरीच दिसते फूस आपल्या नंदेला नंदेला वंच मला मूड आलाय आता तरी द्या माहेरा माहेरा मला काय दिसते बरीच दिसते फूस आपल्या भाऊजी मला मूड आलाय आता तरी माहेरी माहेरा मला काय दिसते बरीच दिसते फूस आपल्या नवऱ्याला नवऱ्याला पतिराज मला मूड आलाय आता तरी द्या माहेरा माहेरा आणपणी मालवेणी मजा आपल्या माहेरा माहेरा आणली फळी घातली वेणी भुलाबाई गेल्या माहेरा माहेरा गेल्या माहेरी ए परमिशन मिळाली आहे तुला आता सगळ्या किती छान दिसतात ना मस्त मस्त झाड सगळ्यांच्या आणि हिला बघा ही पण छान दिसते तू पण छान दिसते सगळी बघायला लागलात काय सगळी बघायला लागलात काय नैवेद्य वगैरे आणि काहीतरी असणार नाही हा दूध छानच होतो एकदाच फक्त जरा करपलेली एकदा वरती होतं त्यावेळेला का तरी एकदा लागलेलं तुम्ही व्हिडिओ काढताय का मग काय मला टॅक्स नक्कीच नक्कीच
आएगा इसमें मसाला अब आएगी इसमें थोड़ी सकता ये बन गया स्पेशल मसाला। ये हमारा स्पेशल है, हम घर पे बनाते हैं। सीक्रेट मसाला पण दाखवावा लागेल हो ना? किती लिटर दूध आहे एवढं सांगा फक्त बास मला. 20 लिटर। अरे वा, पाठ करून ठेवलं तर. 20 लिटर दूध, 1 किलो साखर, 1 किलो मसाला, 1 किलो मसाला. अर्धा किलो। हा, ह्याच्यावर कळतंय. नाही, टेस्ट करून बघू की. बघा ना, परफेक्ट करायचं नसतंय का गोड आवडतं कोणाला? गोड? हा, लई गोड नको. गोड नाही, आता गोड नको गुंड मध्ये का बाजू बा. गरम आहे। हा हा, थांबा, गारू दे करतो. गरमच असेल थांबा आता. रेकॉर्ड कर किती अजून पाहिजे थोडी जरा पाहिजे, लई नको म्हणजे जरा गोडवा पाहिजे. जरा म्हणजे किती? जास्त नको. 1 किलो नाही, 1 किलो नाही, अर्धा किलो पण नाही. आजच्या दिवसाचं दूध काहीतरी खरंच खूप वेगळंच होतं. म्हणजे तसं प्रत्येक वेळेला नेहमी करायला बघायला गेलो ना तरी पण होणार नाही तेवढं छान होतं. त्यामुळे ही दुधाची प्रोसेस तरी सुरू आहे, ते सुद्धा होऊन जाईल पटकन 12 वाजेपर्यंत. तोपर्यंत ना की हौसी वगैरे पण आम्ही सगळी खेळत असतो. सो बघू आता, जर जमलंच तर ॲक्च्युली क्लिप घ्यायचा मी प्रयत्न करते. कारण ॲक्च्युली काय होतं की खेळण्याच्या नादात ना की व्हिडिओ करायचं, शूटिंग करायचं विसरूनच जातं. सो जेवढं होईल तेवढं मग मी टाकलेलं आहे. नंतर ना तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, कारण खूप छान मस्त असं साजरा करतच असतो आम्ही. सो तुम्हीही त्यामधनं थोडंसं एन्जॉयही करशील. आणि जर नसेल तुमचा प्लॅन कधी, तर तुम्हीही तुमच्या सोसायटीमध्ये किंवा घरी वगैरे असा प्लॅन करा. खरंच नक्कीच खूप छान मजा वाटते एकत्र येऊन सगळं सेलिब्रेट वगैरे करणं. गावाकडे तर मोस्टली होत असतं, आजकाल ॲक्च्युली सगळ्या सोसायटीमध्ये होत असतं, असं काही नाही आहे. बट एकत्र राहून एकत्र सेलिब्रेट करणं, तर त्यामध्ये काहीतरी खरंच खूपच मजा वेगळी असते. बरं चला, आता ॲक्च्युली हे दूध होऊसपर्यंत आपण पटकन जेवून घेऊ. कारण जेवायला ही ॲक्च्युली प्रत्येक वेळेला पावभाजी असतं, बट आज पुरी भाजी मसाले भात असा काहीतरी बेत आहे, पापड आहे. सो चला पटकन जाऊ. खाताच घे ते. जेवण असं लिहायचं ना, तो कोजागिरीचं जेवण. काय पुरी भाजी आहे का? पुरी भाजी, मसाला भात आणि पापड. कुठे बसायचं? पहिला बसायला जागा बघू, म्हणजे निवांत खाता येईल. हा ना ध्रुव, तू साडी का नेसली नाहीस? मला तुझी साडी किती छान होती ती परवाची. अरे हो, चाललाच नाही की तुझी खूप साडी छान आहे, मला खूप आवडली ती. भयंकर ती. हा, तिकडं. अगं मला भयंकर आवडली ती. मला लक्षात आलं असतं तर मी तुझी साडी पण नेसली असते. अरे नेक्स्ट टाइम. तिची ती परवा नेसलेली साडी किती भारी होती, ग्रीन कलरची, खूप भारी. आता एक दिवस देशीलच मला तू. ए श्रीषा, कसं आहे ग? चांगला आहे. तू पुढे सर. हमें नहीं पता. मी मज्जा करून गेले होते आपल्या मज्जा म्हणून. मावशीकडनं नाही म्हणायचं नसतं, घ्यायचं असतं बिंदास. रात्रीचे 12 वाजून गेलेले आहेत. दूध वगैरे आम्ही घेतलेलं आहे. सो चला आता थांबते इथंच. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू नेक्स्ट व्हिडिओ.